तब्बल 27 वर्षानंतर अधिक मासामध्ये शिवरात्रीचा महायोग. तर शिवलिंगावर ह्या 5 गोष्टी जरूर अर्पण कराव्यात आणि या ठिकाणी दिवा लावा. कालचक्र फिरवणारे महादेव आपल्या भक्तांचा काळ देखील हरतात. त्यामुळे महादेवाची भक्ती करणाऱ्याला सांसारिक सुख तर मिळते, शिवाय महादेवाच्या आशीर्वादामुळे भय आणि संकटे देखील दूर होतात. महादेवाची भक्ती करताना सोमवार, प्रदोष, शिवरात्री हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. तसेच दर महिन्याला येणारी मासिक शिवरात्री देखील विशेष असते. यंदा ही मासिक शिवरात्री अधिक मासात येत असल्याने तब्बल 27 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्यात अधिक मास शिवरात्रीचा संयोग घडत आहे. अधिक मासात ह्या ठिकाणी दिवे लावा. शिवपुराणानुसार अधिक मासात हे तुपाचे दिवे लावल्याने व्यक्ती सर्व त्रासांपासून मुक्त होतो. भगवान शिव आपल्या भक्तांचे सर्व दुःख देखील दूर करतात. तुम्ही पिठाचे, मातीचे इत्यादी दिवे तुपाच्या वातीसह लावू शकता. चला ते कुठे लावावेत ते जाणून घेऊया. शिवपुराणानुसार भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी मातीच्या दिव्यामध्ये तुपात बुडवलेली वात ठेवावी आणि तो दिवा शिव मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि समृद्धी व संपत्तीचा आशीर्वाद देतात. बेलपत्राच्या झाडाखाली दुसरा दिवा लावा. बेलपत्राच्या झाडाखाली दुसरा तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. यामुळे कुंडलीतील अनेक दोष दूर होण्यासही मदत होते. आवळ्याच्या झाडाखाली तिसरा दिवा लावा. हिंदू धर्मात आवळ्याचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. शिवपुराणानुसार अधिक मास शिवरात्रीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावावा. पाण्याजवळ चौथा दिवा पाण्याजवळ लावावा. शिवपुराणानुसार चौथा दिवा नदीच्या काठावर, तळ्यात किंवा तलावात ठेवावा किंवा तुम्ही तो तुमच्या घरातील पाणी साठवण्याच्या जागेत ठेवू शकता. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. दाराच्या चौकटीवर पाचवा दिवा ठेवा. पाचवा दिवा दाराच्या चौकटीच्या उजव्या बाजूला ठेवा. या ठिकाणी दिवा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते. बेलपत्र आणि चंदन उपाय. 21 बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यावर चंदनाचा लेप लावून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रदोष काळातील दिवा. मासिक शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये बेलाच्या झाडाखाली किंवा शिव मंदिरात गायीच्या तुपाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तिथे बसून शिव चालीसाचे पठण केल्याने संकटे दूर होतात. जल आणि काळे तीळ उपाय. एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय किंवा ओम महादेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत ते जल शिवलिंगावर अर्पण करा. मनोकामना पूर्तीसाठी उपाय. या विशेष दिवशी शिव पार्वतीची पूजा करून इच्छित फलप्राप्तीसाठी संकल्प केला जातो. या दिवशी संपूर्ण उपवास किंवा फलाहार करून महादेवाची आराधना करणे उत्तम मानले जाते. खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल, पैशाची सातत्याने कमतरता भासत असेल, अधिक मासाच्या शिवरात्रीला घरात पारस शिवलिंगाची स्थापना करावी. पारस शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकेल, उत्पन्न वाढू लागेल. शमीपत्राचा उपाय. मासिक शिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर 5 किंवा 7 शमीपत्र एक करून वाहावे. हे उपाय केल्याने दुःखाचा नाश होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवरात्रीला हा उपाय केल्यास भगवान शिवशंकर खूप प्रसन्न होतील. असे मानले जाते की 21 बेलपत्र घ्यावे. ते चांगले धुवून स्वच्छ करावे. बेलपत्र तुटलेले किंवा दुभंगले नसावे. पूजेमध्ये ह्या पानांचा वापर करण्यापूर्वी अत्तर मिश्रित पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा. यामुळे ह्या पानांवर पिवळ्या चंदनाचे ओम नमः शिवाय लिहा. त्यानंतर शिवमंत्राचा जप करताना प्रत्येक बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करा. या उपायाने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत लवकर पोहोचेल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील. चांगली कमाई होऊनही घरात बचत होत नसेल किंवा बरकत येत नसेल तर मासिक
अधिक मासातील शिवरात्रीला धोत्र्याचे फळ अर्पण करावे. अशाने घरात पैशाची बचत होऊ लागते. पूजेनंतर ते धोत्र्याचे फळ लाल रंगाच्या कापडात बांधून घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने घरात पैसे वाचू लागतील आणि थकबाकी अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी हा उपाय करू शकता. तुम्हाला असे करायचे आहेत की शिवरात्रीच्या दिवशी गाईच्या दुधात केशर मिसळावे आणि ह्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा. यासोबतच ओम नमः शिवाय मंत्र जप करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनात शांती प्रस्थापित होईल आणि महादेव माता पार्वतीचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. आजार आणि दुःख दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत? आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीला गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा. हा उपाय पुत्रप्राप्तीसाठी देखील फायदेशीर मानला जातो. कुशाच्या म्हणजेच धार्मिक विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याने अभिषेक केल्याने आजार आणि दुःख दूर होते. मासिक शिवरात्रीला शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्याने किंवा त्याने अभिषेक केल्याने धनप्राप्ती इच्छा पूर्ण होते. ज्येष्ठ महिन्याच्या शिवरात्रीला शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केल्याने 3 जन्माची पापे नाहीशी होतात. बेलपत्र नेहमी उलटे देठ वरच्या दिशेने ठेवून अर्पण करावेत. शिवलिंगाला पंचामृत अर्पण करण्याचे हे फायदे आहेत. मासिक शिवरात्रीला शिवलिंगाला दूध अर्पण केल्याने मासिक शांती मिळते. तसेच शिवलिंगाला दही अर्पण केल्याने वाहन आणि घराचे सुख प्राप्त होते. चतुर्दशीला शिवलिंगाला तुपाचा नैवेद्य दाखवल्याने वंशवृद्धी होते. शिवलिंगावर मधाचा नैवेद्य दाखवल्याने पापकर्मे नष्ट होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून संततीसाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला यश आले नसेल तर हा उपाय खूप शुभ मानला जातो. पाण्यात साखर घालून शिवलिंगाला स्नान करा. तसेच शिवरात्रीला पिठापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करा. ह्यामुळे तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते. जर चांगले उत्पन्न मिळूनही तुमच्या घरात धनाची कमतरता असेल आणि सतत भांडणे होत असतील तर श्रावण शिवरात्रीला धोत्र्याचा उपाय केल्याने तुम्हाला पैसे वाचवण्यात मदत होईल. पूजेनंतर अर्पण केलेला धोत्रा लाल कपड्यात बांधून तुमच्या घरातील पैशाच्या साठवणुकीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुम्हाला पैसे वाचवण्यात आणि अडकलेले पैसे परत मिळवण्यात मदत होईल. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्ही शिवरात्रीला विशेष विधी करू शकता. हा विधी तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी आहे. या दिवशी गाईच्या दुधात केशर मिसळून ते शिवलिंगाला अर्पण करावे. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात शांती येईल आणि तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद मिळेल. शिवरात्रीच्या दिवशी बैलाला हिरवा चारा खाऊ घाला. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने भगवान शिवांचा सेवक नंदी प्रसन्न होतो, संकटे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करताना शिवलिंगाला जव आणि काळे तीळ अर्पण करावेत. ह्यामुळे पापे नाहीशी होतात आणि सुख वाढते. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जलाभिषेक करावा आणि महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळ जप करावा. असे केल्याने असाध्य रोगांपासून मुक्ती मिळू शकते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.